इकडे बघा अथांग समुद्र. क्या चाहिए और भाई, क्या चाहिए, क्या चाहिए छोनी को, क्या चाहिए. असं वेकेशन प्रत्येक 3 महिन्याला 6 महिन्याला घ्यायचंय तर आपल्याला घासून काम करावं लागणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डे 2 अँड वी आर ऑन द वे टू गोवा. आणि इतका पथेटिक रस्ता ना, गुगल बीप 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 हे 2-4 जे टाकतो हे शिव्या समजून घ्या. जेवढी घाणशिवी तुमच्या डोक्यात असेल तेवढी घाणशिवी गुगल मॅप्सला. आणि इतका पथेटिक रस्ता, आय डोंट नो हा वसंतवाडी वाया कुठला तरी रोड आहे. आम्ही कोल्हापूरहून निघालो तेव्हा. आणि मी ॲक्च्युली 2 रूट होते, चेक केले होते की दुसरा आपला हायवेवाला रूट घ्यायचा आहे. पण मी जसं गाडीत बसलो आम्ही घाईत होतो, मी डायरेक्ट मॅप लावून दिला आणि जो शॉर्टेस्ट दाखवत असेल थोडा 4-5 मिनिटांनी कमी. आणि इथं इतकं रोडाचं काम चालू आहे, म्हणजे लिटरली ना 20-30च्या स्पीडने गाडी चालली आहे. आम्ही बोर होऊन गेलो होतो इथं शेतात. आम्हाला आता हे बाबा ब्लॅक शिप दिसले, म्हटलं चला थोडा ब्रेक घेऊन होईल आपण. बाबा ब्लॅक शिप. हां, ओके, फायनली वी मेड इट टू गोवा. बाप रे, कसं वाटतंय? पहिल्यांदा आयुष्यात गोवा आलेल्या व्यक्तीला आपण विचारणार आहेत. प्रवास करून करून चेहरा बघा, खूप ट्रॅव्हलिंग होते यार. ट्रॅव्हलिंग बकवास रस्ते होते एकदम. यावेळेस जाताना जरा व्यवस्थित रस्ते घेऊ. बाय द वे ही आमची रूम आहे, क्विक रूम टूर देऊन देतो. हे बघा, इकडनं तुम्ही आले की अशी रूम आहे, इकडे ही रूम आहे आणि रूम संपली आहे. आणि इकडे बाल्कनी आहे. बाय द वे पूल वगैरे चांगलं आहे, ते आम्ही नंतर दाखवू. स्नोई, ए चोनी चल पूल, छाप छाप. अगं चल, चला. हा दाखवा मॅडम. हा यू गो हेड. नाईस टॉयलेटरीज आहे, मस्त छान छान आहे, खूप मस्त प्रॉपर्टी आहे. मेन जो व्ह्यू आहे ना, ऍक्च्युली मी पूलला जाऊ ना, तिकडे तुम्हाला दाखवतो. असा डायरेक्ट समोर भाई बीच, एकदम डायरेक्ट समुद्र. तिकडं समुद्र, इकडं पूल, एकदम जबरदस्त. आता जरा फ्रेश होतो कारण की गाडी चालून ना माझे पाय आणि डोकं एकदम होऊन गेलं हँग. आता जाऊन डायरेक्ट आपण जाणार आहे पूलमध्ये उडी मारायला, त्याच्यानंतर बाकीचं बघू. चलो मिलते है. वेलकम टू गोवा सिंगम, मजा येणार आहे खूप. वी मेड इट. हे बघा आमची चोनी स्विमिंग पूल साठी कशी रेडी झाली, तिकडे दाखव. तिकी बघ. ओ माय गॉड, ऑल डन, नेखा बिखा, वाव. आणि पापा अशी रेडी आहेत. तर इथून आपण याच्यावरती शिफ्ट होऊ, ठीक आहे. तर भेटूया आपण स्विमिंग पूलमध्ये. आम्ही दोघं तर चाललोय बाबा, कारण की छोनी आणि पापा झालेत एकदम बोर. आणि आम्हाला जायचं जरा पूलमध्ये चिल मारायला. तर तुम्ही पण आमच्यासोबत चला. चला ये. कुठे चाललो आपण? चप चप कशी करते छोनी, करून दाखव. चप चप कशी करते छोनी, अशी अशी. चला चप चप. चपचपला मजा आली. हे बघा पूर्ण फॅमिली मॅचिंग आहे. पिऊचा तो ड्रेस आहे, स्नोई आणि मी. नाही थोडं पण नाही, थोडं जास्त नाही. आता आपण चाललोय सनसेट बघायला. आपल्या रिसॉर्टवरनं डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे, प्रायव्हेट बीच ॲक्सेस. तिकडनं आपण डायरेक्ट बघणार आहे सनसेट. सो असे काही आहे. सो आय एम लव्हिंग इट. म्हणजे माझ्या डोक्यात एक थॉट येत होता. ॲक्च्युली मी तुम्हाला बाहेरची प्रॉपर्टी तर दाखवतोच थोड्या वेळाने, बट एक थॉट येत होता तो असा की लग्नानंतर 5 वर्षांनी एवढी मोठी आणि चांगली एक वेकेशन आम्ही आता घेतोय. सो म्हणजे मी काही बढायक्या किंवा असं काही म्हणजे हे दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. 5 वर्षात खरंच आम्ही ब्रेक घेतला नाही, काही नाही, खूप फिरायला गेलो नाही. जास्तीत जास्त हे काय महाबळेश्वर, लोणावळा, म्हणजे ते
त्याला मी ॲज अ खूप असं चांगलं वेकेशन कन्सिडर करत नाही. पण जेव्हा चांगलं वेकेशन घेतो, जसं फॅमिलीला घेऊन गेलो आता दीव दमनला वगैरे, पण आता जेव्हा असं चांगलं वेकेशन घेतलं ना तर खरंच रिलॅक्स वाटतं आणि असं वाटतं की यार अजून चांगल्या जोमाने काम करायचं आहे. फुल असं रिचार्ज होऊन जातो आणि असं वाटतं की असं वेकेशन प्रत्येक 3 महिन्याला 6 महिन्याला घ्यायचं आहे, तर आपल्याला घासून काम करावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही मॅडम? येस, एकदम बरोबर. चलो चलो निकलते आता, सनसेट बघूया आमच्या सोबत. चला सनसेट. ओके, सनसेट एन्जॉय केला. आता थोडं बाहेर म्हटलं जरा जाऊ, थोडं वॉक करू, बघूया काय काय बाहेर. सो जस्ट आता रिसॉर्टच्या बाहेर निघालो. थोडं बाहेर काहीतरी आहे असेल तर एक्सप्लोअर करू, काही चांगले कॅफे असतील तर तिथं हॉपिंग करू आणि थोडं पेटपूजा करूया. मगाशी डिनर झाला आपला सगळ्यांचं. आता मी गाडी घ्यायला आलो आहे. ॲक्च्युली डिनर इथं बाहेरच करत होतो. प्रियंका आणि निखिन ते इथं बाहेरच होते. मी गाडी घेईल, स्नोची मदर बॅग घ्यायची होती ॲक्च्युली, आणि ते घेऊन आता आपण निघणार आहोत गोवाची नाईट लाईफ एक्सप्लोअर करायला. आय डोंट नो की किती एक्सप्लोअर होईल, कारण की स्नोई पण सोबत आहे. बट लेट्स गिव्ह इट अ चान्स. एवढं लांब आलो तर यार फिरावं लागेल, एक्सप्लोअर तर करावं लागेल. तर आता निघतोय, बघूया क्या क्या है गोवा की नाईट लाईफ में. ओके, सो वी आर एट काय कसं काय प्रोनाऊन्स करायचं, कंडोलिम बीच. ओके, तर इथं आहेत आपण आणि इथं हे शॅक्स इथं बसलो आहे. ओके, समोर समुद्र आहे, पोरगी माटी खेळतीये आणि मागे काटा लगा चालू आहे. लेके पीछे आय क्या बात आहे. चोनी डॅश. अरे माटी खाल्ली का बेटा तू खरंच? थांबा, कट. ओके, सो वी आर बॅक आफ्टर द ब्रेक. आणि बघा मॅडम हे काय करते, मातीमध्ये केव्हाची खेळते छोनी, वा. आणि इकडे बघा अथांग समुद्र. क्या चाहिए और भाई, क्या चाहिए छोनी को, क्या चाहिए छोनी? वेयर लेग्स छोनी, वे पाय, ओ इकी पाय, वेर दुसरा पाय. ओ वाव. स्नोईला खूप मजा येते आणि तिला मजा येते हे बघून, मला खूप मजा येते. आणि इकडं वाईस बघा, झिंगाट चालू आहे, झिंगाट. मराठी गाणं चालू आहे गोवामध्ये, मराठी गाणं झिंगाट सुप्रमसी. जाईल मी डान्स करायला जाईल, पण आधी हिला खिडवून घेऊ द्या, हिच्यावर लक्ष ठेवून घेऊ द्या. गुड मॉर्निंग एव्हरीवन, दिस इज नेक्स्ट डे. काल रात्री खूप थकून गेलो होतो, अजूनही घसा बसलेला आहे. आता 7 वाजलेत ऑलमोस्ट सकाळचे. हे सगळे लोक झोपले आहेत. मी म्हटलं चला इतक्या लांब येऊन जर आपण बीचला गेलो नाही मॉर्निंग वॉकला तर काय फायदा. बाय द वे आमची प्रॉपर्टी 1 नंबर आहे. ही काहीतरी प्रॉपर्टीचं नाव आहे आणि नाव आपल्या प्रॉपर्टीबद्दल निघायला आपल्याला डायरेक्ट असा प्रायव्हेट बीचचा ॲक्सेस आहे. सो इट्स गुड, इट्स कूल, कारण की जेव्हा मन पडेल तेव्हा आपण बीचला जाऊ शकतो. आणि इतकं सुंदर दिसतंय ना, चप्पल हातात घ्यावी लागेल. इतकं सुंदर दिसतंय ना, मस्त. ही जी माती आहे खूप गार आहे, थंड आहे. आणि हे बघा, वाह या बात. आवाज येतो का समुद्राचा? क्या बात है. काय पाहिजे अजून आयुष्यात. जबरदस्त.
चला मी जरा विटॅमिन सी घेतो, तुम्ही नजारा एन्जॉय करा. सुंदर असा सनराईज झालेला आहे, मस्तपैकी बीचला थोडं वॉक करून आलो, शांत बसलो आणि हो 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 इतकं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे आय डोंट नो वॉट. फक्त तो लाटांचा आवाज येतोय, बाकी काहीच नाही. आणि खूप क्लीन बीच आहे, खूपच क्लीन. 80-90% फॉरेनर्स आहे इथं. ठीक आहे, आम्ही कॅन्डोलिम बीचला आहोत जर कोणाला डाऊट असेल. आणि आमचं जे रिसॉर्ट दॅट इज मार्कस बीच रिसॉर्ट, जसं मी बोललो की प्रायव्हेट बीच ॲक्सेस आहे. खूपच छान, व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. आणि रोज असं वाटतं ना, अशी सकाळ रोज व्हायला पाहिजे, बट ते शक्य नाही आहे, कारण की परत आपल्याला हसल करायचं आहे. बट असं सगळं केल्यानंतर जसं मी आधी पण बोललो की हसल करण्यात, हार्डवर्क करण्यात अजून मजा येते. सो गाईज अँड गर्ल्स, लेट्स एंड दिस व्लॉग हिअर. हा इथं डे 1 संपून डे 2 स्टार्ट होतो ॲक्च्युली गोवामध्ये. सो आय डोंट नो तुम्हाला ही गोवा सिरीज कशी वाटते. मजा मी एकदम अनफिल्टर रॉ जे मनात येतं आहे, जसं काही वाटतं आहे, जे काही करतो आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करतो आहे. आय होप तुम्हाला आवडत असेल, मजा येत असेल. आणि जे तुम्ही म्हणतात की अरे तेच रिपिटेटिव्ह होतं, तर काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न आहे. आज आमचे बरेचसे कॅफे हॉपिंग आणि इकडचे तिकडचे साऊथ गोवामधले स्पेसिफिकली, नॉट साऊथ, नॉर्थ गोवामध्ये आहोत आम्ही. तर नॉर्थ गोवामधले काही जे चांगले फेमस कॅफेज आहेत किंवा काही स्पॉट्स आहेत जिथं आम्हाला जायचं आहे, तिथं जाणार आहे. बट त्याच्यासाठी तुम्हाला उद्या भेटावं लागेल. येणार ना तुम्ही परत? नक्की या. आणि जर तुम्हाला आठवण नाही राहणार की मला परत येऊन बघायचं, तर सबस्क्राईब करून घंट्याची बेल ऑन करून घ्या, म्हणजे जेव्हा पण व्लॉग येईल पुढचा तुम्हाला नक्की नोटिफिकेशन येऊन जाईल. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू सून. गोवा इज अमेझिंग.